परत मारहाण, आणि ती मारहाण पण त्यावेळेसची लेवल थोडी एक्स्ट्रीम झाली. कारण काय होतं, कपडे धुवायला उशीर झाला, एवढंच बापरे. रिझन होतं. आणि तर त्या दिवशी जे मला मारलं, ती माझ्या मांडीवर होती आणि माझं इकडे नाही पण तिकडे कंटिन्यू हातात बांगड्या, म्हणजे जसं त्यांना पाहिजे तसं माझं राहणीमान होतं. तर ते पहिला फटका जेव्हा मारला, माझी सवय हातमध्ये घातला, ते पूर्ण बांगड्यांच्या काचा इथे घुसल्या होत्या सगळ्या अशा, पूर्ण असं रक्त गळत होतं. एवढं जोरात मारायचे? हा, बाळ माझ्या मांडीवर होतं. मी नंतर बघितलं, मी तिच्या इथून काच काढली. मला त्या पॉइंटला असं झालं की जर तिने चुकून डोळा चोळला असता, आणि त्यावेळेला मग त्यांनी मारायला सुरुवात केली. मग माझी सासूची आई आलेली होती, त्यांची आजी, ती मध्ये पडली. मग तिने त्यांना बाहेर काढलं त्या रूम मधून, दार वगैरे लावून घेतलं. त्यांनी दरवाजाला लाथ मारली, एका लातात कडी तोडली. आत आले रागाने, दुसरी लात मला मारली. बाळ माझ्या मांडीवर, मी अशी वाकले तिला लागायला नको म्हणून. ती जी त्यांनी लात मारली ते इथे मणक्यात माझ्या बसली, माझे 3 मणके जागेवर. मला असं झालं ना, म्हणजे त्या पॉइंटला मला काहीच जाणवलं नाही. लागला फटका खूप जोरात हे जाणवलं, दुखलं खूप जोरात, पण मला हे एक्सपेक्टेड नव्हतं की मनका तुटला असेल.